चला तर गुड मॉर्निंग मंडळी. तर आता आमचं घरी जाण्याचा दिवस आहे आजचा. तर आता आम्ही निघू. तर इथं बारस बिरस सोडून निघणार आहेत, कारण की आमचा काही उपास नव्हता. अजिंक्यने काल रात्री सोडला प्रसाद निमित्त नाही सोडला. काल साबुदाणे खाल्लं होते मी. तर आता आम्ही जाऊ. भजन पण चालू आहे खाली. तर चला आता फ्रेश होऊन आंघोळ करू आणि निघू घरी जायला लवकरच. चला. काल फुल गर्दी होते इथे आणि या ठिकाणी गर्दी नाही आहे आज. बघा, हा मंदिर आहे. तर बघू शकता लवकरच जेवण चालू झालेलं आहे. बघा तसं पंगती बसल्यात. 6:30 वाजलेत फक्त. लवकरच बसल्यात जेवण करायला. आणि आता आम्ही पण मस्त आंघोळ घेऊन जेवण घेऊ आणि निघू. आणि ते पण लगेच निघतील लवकरच. असं आहे सगळीकडे पब्लिक तयार होते घरी जायला. आता कोणी थांबणार नाही होते. नुसतं आंघोळ झालेली आहे आमची. आता आम्ही जेवण करून डायरेक्ट घरी जायला निघू. बघा सगळ्यांची आंघोळ झालेली आहे. नुसतं फ्रेश झालो आहे. चला आता तर बघू शकता स्वतः आयुष जेवण वाढायला आले. गेल्या वर्षी पण आम्हाला जेवण वाढवलं होता, यावर्षी पण आहे. बघा या साईडला ही पण भाजी पण. आणि वरण कोण टाकेल? वरण यायचं बाकी आहे अजून. तर बघू शकता आता जेवायला सुरुवात करतो आम्ही. तर आता जेवण झालेलं आहे. आता निघू घरी जायला डायरेक्ट. बघू शकता हे बघा. काय झालं आणि का तुमचा पतोडे नेण्यावरून? चला तुम्ही सर्व आमच्या गाड्या निघलेल्या आहेत. आता काय सावकाश जाणार आहे मी. घरी जायचं फक्त. येताना पण सावकाश झालो. एवढं काय जाताना पण सावकाश घरी तर जायचे. काल इथून लाईन होती. बघूया तिथून लाईन आहे. तुम्ही एवढी ट्रॉफिक आहे ना पलटणमध्ये. बघा ही जायची वाट आहे आणि इकडून आम्ही चालले होते येण्याची वाट आहे. तर येणारे लोकांना चान्सच नाही दिले. सगळे अख्खा भरले बघा. आणि आता येणारे समोर आहे बघा. शकता फुल ट्रॉफिक लागलेली आहे. रॉंग साईड सर्व गाड्या टाकल्यात. फुल 5 किलोमीटर अंतरावरून रॉंग साईड टाकलेले आहेत. आणि इथे बघा ट्रक इथे थांबलेले आहे. इथून गाड्या पुढेच जात नाही यांच्या. फुल जाम आहे. आता पेट्रोल टाकायला थांबले मी इथे जेजूरच्या पाठीमागे. 16 किलोमीटर जेजूर इथून. पेट्रोल संपलेलं आमचं गाडीचं. तर आता पेट्रोल टाकून आम्ही जेजुरीला जाणार. तिथंच नव्हता स्टॉप घेतला. डायरेक्ट आम्ही गोपालपुरामधून डायरेक्ट पेट्रोल टाकायला थांबलो. आता डायरेक्ट जेजुरीला जाऊ. चला तर आम्ही आता जेजुरीच्या इथं पोचलो आहोत. तर पायथ्याच्या इथं दर्शन घेऊन आम्ही परत आमच्या प्रवासाला सुरुवात करू. नाश्ता वगैरे करून आणि लवकरात लवकर घरी पोचायचे, कारण अनिकेतला कामाला जायचे त्याच्यासाठी. आता पार्टीला जायचे का कामाला जायचे? मला पार्टीला. मंदिर बघू शकतो तुम्ही. पायथ्याची इथं दर्शन घेऊन थोडा पुढे नाश्ता करू. नाश्ता करून जायचं पायथ्याची दर्शन घेऊ. यांना सर्वांना जायचे बाहेर. आणि कितला जायचे कामाला, बावीसला जायचे पार्टीला वाटतं कुठे. भरपूर गर्दी.
तिथेच बघू शकता. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि पंढरपूरवरून पण इथं जायचं सगळं आणि आज रविवार असल्यामुळे पण बरीच गर्दी आहे बघा. आणि आता आम्ही इथूनच बाहेरचे दर्शन घेऊ आणि असं थोडा वेळ पुढे थांबू बघू. सदा आनंदाचा तर आता आम्ही इथे पायथ्याशीच दर्शन घेतलेलं आहे आणि इथे आता शॉपिंग करतोय. परशा बघा आणि आम्ही आता पुढे जाऊन थोडा नाश्ता करणार आणि नंतर एकविराला जायचं आहे ना. पायथ्याशी एकविराच्या बाहेरशीच आणि जाऊ. चला तर आता आम्ही इथे थांबलोय नाश्ता करायसाठी. सासवडच्या थोडा पुढे येऊन इथं थांबलोय सह्याद्री वडेवालेकडे. आता इथं नाश्ता करू आम्ही थोडा आणि नंतर परत आमच्या मार्गावर जाऊ. चला भेटूया. असते आता पाऊस पण चालू झाला बघा इथं रिमझिम, कारण की आपल्याकडे पाऊस आहे. आता पुण्यामध्ये आम्ही पोहोचू ना, तिकडे काहीच नव्हता सोलापूर साईडला. तर आता इकडे बघा फुल पाऊस बघू शकता तुम्ही. आता आमची मिसल पाव आलेली आहे. मिसल पाव सांगितले आहेत आणि वडापाव पण सांगितले. मिसल काय दिलं आहे बघ. काय शिजला नाही. गुलाबजाम गुलाबजाम और ठंडा पानी ऑर्डर द्या ना. दिल्ली में आए हैं बघा. वडापाव पण आले आमचे. एक नंबर दिसाल तर वडापाव भारी आहे. टेस्ट पण चांगलीच पाहिजे. कसं आपल्याला. चला तर तिथं मी वडापाव खाल्ले पण मला जाम भारी वाटले. आमची शाळेची आठवण आली. सेम शाळेमध्ये असं भेटायचं आहे. आणि बघा मी परत एक घेतला आहे वडापाव खायला गाडीत बसता खायचं नाही बघा. भावेश चटणी पण सोडत नाही बघा. चला आता इथून आम्हाला 180-200 किलोमीटर असणार आहे आमचं गाव. चला निघतो आम्ही आता. पहिले सांगते अहमदनगर पुण्यामध्ये समजा तुम्हाला पण. चला तर बघू शकता पुण्यामध्ये तर आलं आहे आता. ट्रॉफिक नसेल तर बरी आहे. थोडी पाठीमागं होती. आता थोडा मार्केट लागला तर फुल ट्रॉफिक असते इकडे. बघू आता शॉर्टकट रस्ता भेटेल तिथून जाऊ आम्ही. 3 वाजल्यात. थोडीफार ट्रॉफिक लागलेली आहे इथे कारण की स्कूटी असल्यामुळे बघा आम्ही सरळ चाललो आहे बिंदासपणे. जशी गॅप भेटेल तशी. तर बघू शकता आता कारल्याची तर आम्ही पोचले आहो पण फुल ट्रॉफिक लागले. आम्हाला जायचं दर्शन घ्यायला. फुल ट्रॉफिक लागले बघा इथे. तेव्हा कारला त्यावेळेस 2.9 km दाखवत आहे बघा. पूर्ण अशी फुल ट्रॉफिकमध्ये भरपूर पाठीमध्ये होते. तर बघू शकता तर आई माऊलीची आपली कमानी लागलेली आहे बघा. 17 एकविरा देवस्थान येरगाव कारला लोणावळा. आई माऊलीचा किरणानं गार गार धुक्यानं कारल्याचा डोंगर. आता तुम्ही बघू शकता आई माऊलीच्या पायथ्याशी आम्ही पोचलो. तर आई माऊलीचं दर्शन घेऊ आणि आम्ही लगेच घरी जायला निघू. कारण की आता काही जास्त लांब राहिलं नाही आम्हाला. फक्त 60 किलोमीटर 1.5 तास लागेल फक्त घरी पोचायला आम्हाला. तर बघू शकता आता आम्ही काही रेनकोटच घालून आलेलो आहे रात्री आई माऊलीचं दर्शन घ्यायला.
चला तर आता आम्ही दर्शन घेतलं आहे आणि पायथ्याशी इथंच वरती नाही गेलो कारण की घरी पण जायचं आहे दिवस आम्ही ट्रॅव्हलिंग केली आणि आता दर्शन घेऊन चाललो आहे आता चला देवच्या वाटेला निघालो आहे बघा. फुल ट्रॉफिक लागलेली आहे लोणावल्यामध्ये बघा दुसरा पण बघा क्लायमेट बघा क्लायमेट हे आम्ही रॉंग साईड आहे आणि फुल ट्रॉफिक लागलेली आहे बघा. आता आम्ही काही आम्ही ट्रॉफिक आम्हाला काही नव्हती आम्ही रॉंग साईड आलो बघा. तर मंडळी आता चिखल्या फाट्यावर पोचलो आम्ही आता थोड्याच वेळात आम्ही पोचलो आणि बघा ही ट्रॉफिक अँड ट्रॉफिक अशी मला वाटतं 2 वर्ष तरी जाईल कारण की हा ब्रिज इथं होत आहे आमच्या इथे बघा ब्रिजचं काम चालू केलं आहे त्याच्यामुळे ट्रॉफिक बाकी काहीच नाही इथे बघा कसलं मोठं हे केलं लावलं. तर मंडळी फायनली आम्ही पोचले आमच्या गावामध्ये बघा. गाव होतं ना मी चला तर मंडळी तर पोचलो आहे घरी. मस्त प्रवास झाला आमचा 4 दिवसाचा. तर तुम्ही पण बघितले असेल अगोदरचे माझे ब्लॉग. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.